जन्मानंतर अवघ्या 3 दिवसातच त्यांच्या नशिबी पोरकेपण आले. दत्तकगृहात पालनपोषण झाले. पुढे नेदरलँडच्या एका दाम्पत्यानं त्या मुलाला दत्तक घेतले. तो मुलगा आज हिमस्टेड या शहराचा महापौर आहे. आणि आता हाच महापौर आपल्या मूळ आईला शोधण्यासाठी, जन्मदात्या आईला शोधण्यासाठी नागपुरात दाखल झालाय. अगदी चित्रपटालाही लाजवेल अशी ही कथा आहे. पण ही कथा खरी आहे. नेदरलँड्समधील हिमस्टेड शहराचा महापौर भारतीय वंशाचा फाल्गुन बेनेडिक्ट नुकताच नागपुरात आला. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या आठवणी शोधण्यासाठी, आपल्या जन्मदात्या आईला एकदा तरी भेटण्यासाठी. 10 फेब्रुवारी 1985 नागपूर. याच दिवशी फाल्गुनचा जन्म झाला. पण जन्मानंतर अवघ्या 3 दिवसातच त्यांच्या नशिबी पोरकेपण आले. रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली आणि हा चिमुकला नागपूरमधील अनाथाश्रमात दाखल झाला. त्या काळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या दत्तगृहात फाल्गुनचे सुरुवातीचे पालनपोषण झाले. अनाथाश्रमात जवळपास 1 महिना राहिल्यानंतर नेदरलँड्समधील एका डच दाम्पत्यानं या मुलाला कायदेशीररित्या दत्तक घेतले. आणि इथूनच सुरू झाला फाल्गुनच्या आयुष्याचा नवा प्रवास. परदेशात वाढ, शिक्षण आणि पुढे राजकारणात यश. आज फाल्गुन हिमस्टेड शहराचे महापौर आहेत. यश, प्रतिष्ठा आणि ओळख मिळवूनही त्यांच्या मनात जन्मभूमीची ओढ मात्र कायम राहिली. याच ओढीपोटी फाल्गुन पुन्हा नागपुरात आले. ज्या अधीक्षिकेनं त्यांना तान्हुले असताना सांभाळले त्या मंगला भुसारी यांना भेटण्यासाठी. ही भेट शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकी भावनिक होती. विशेष म्हणजे फाल्गुन महिन्यात जन्म झाला म्हणून त्यांचे नाव फाल्गुन ठेवले होते, तेही मंगला भुसारी यांनीच. आजही फाल्गुन आपल्या जन्मदात्री आईचा शोध घेत आहेत. पण त्यांच्या मनात कोणताही राग नाही, कोणतीही तक्रार नाही. फाल्गुन म्हणतात, मला फक्त एवढेच सांगायचे आहे, तुमचा मुलगा सुरक्षित आहे. त्याला फक्त एकदा तरी डोळे भरून आईला बघायचे आहे. फाल्गुन यांची जन्मदात्री आई शोधण्यासाठी आता प्रशासनही पुढाकार घेत आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या निर्देशानुसार महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण कार्यालय या शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत. 40 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कहाणीचा शेवट आई आणि मुलाच्या भेटीनं पूर्ण होईल का, याचीच आता सर्वांना प्रतीक्षा आहे. मायेची नाळ अंतर कितीही असले तरी कधीच तुटत नाही. हीच या कथेची खरी शिकवण.